काय म्हणू? इतक्या उशिरा जर कळत असेल तर दाढ हरवली का ते तुम्ही ठरवा, कुठली हरवली. पोटातलं विष पोटात आलं. ही माणसं कोणत्या प्रतीची आहेत ती बघा. सातत्यानं लोकांना विकत घेण्याचा जो नवीन पायंडा या महायुतीच्या लोकांनी पाडला. 50 खोके एकदम ओके कोण होतं? त्याची आहे. तुम्ही तर 15 लाखाचा वादा केला होता ना, 1500वर काय आला? आणि त्या 1500वर तुम्ही धमक्या देता. म्हणजे तुमचं धमकी देणं 1500 रुपये धमकी देता की नाही, नाही तर 1500 रुपये देणार नाही. नाही तर मग थोडस मोठा आकडा असेल तर ईडी CBI आमचे गुलाम आहेतच, त्यांना पाठवू. ही जी काय पद्धत या राज्यामध्ये सुरू झाली ती देशाच्या लोकशाहीच्या मुळावर आली, लक्षात घ्या. आणि म्हणूनच संविधानाची रक्षा करण्यासाठी आम्ही महाविकास आघाडी स्थापन केली. म्हणजे पुन्हा आलीत की नाही? म्हणजेच काय, तुम्ही सर्वसामान्य माणसांना न्यायाची भूमिका किंवा त्यांना मदतीची भूमिकाच नाही तुमची. विकत घेणं आणि धमकी देणं दोनापैकी एक आहे. तो गुंडा करतो ना, पैसा दे दो नाही तो पिस्तूल बाजू में रखा है, हे त्यातली आहेत बरं का. दे दो नाही तो ईडी आहे. तो शोलेचा डायलॉग आहे ना, गाव गाव के बच्चे पूछते कौन आने वाला है, कशातला डायलॉग आहे हा. तर ह्या तिघांपासून सावध राहा, हे आता महाराष्ट्राला सांगण्याची गरज आहे. या तिघांपासून सावध राहा, नाही तर आयुष्यभराचे गुलाम व्हाल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.